तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय रायगड जिल्हा परिषदेच्या सभापती निवडणुकीमध्ये शिवसेना आली, एकनाथ शिंदेची शिवसेना आली, अजित पवार गटांच्या राष्ट्रवादी आली आणि भाजपा सुद्धा आली. मात्र कर्जत मतदारसंघामध्ये परिवर्तन विकास आघाडी जी ठाकरे गटाने अजित पवार गटाची युती होती, मात्र त्यांना काही मिळताना दिसून येत नाहीये. कदाचित एखादा सभापती मिळेल असं वाटलं होतं. 5 लोक निवडून आलेले आहेत, 4 महिला आहेत आणि एक बाबू घारे आहेत. असे 4 महिला असताना कुणाला तरी सभापती मिळेल असं वाटलं होतं, जे शिवसेनेने 2 दिलेले आहेत. मात्र ठाकरे गटाला सध्या तरी आता हे सभापती 6.25 वर्षाचे वाटलेले खिरापत, रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष सुद्धा हे 6.25 वर्षाच्या वाटत घेतलेलं खिरापत आहे. त्यामुळे एकूणच काय, या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गटाने कर्जत मतदारसंघामध्ये चांगली हे दिली, मात्र त्यांना फाट्यावर मारलं का, हा प्रश्न महत्वाचा आहे. शिंदेची शिवसेनेची एंट्री झाली, त्यांची गरज होती नव्हती तो भाग वेगळा राजकीय परिस्थितीवर. कारण मूळ मुद्दा असा आहे, त्यांनी युती केली नव्हती. शिवसेनेची युती फक्त कर्जत मतदारसंघामध्ये, बाकीच्या ठिकाणी भाजप राष्ट्रवादी सोबत होती आणि काही ठिकाणी शिवसेना सोबत निवडणूक लढवली होती. अशा वेळेला मग ठाकरे गटाला काहीतरी मिळायला पाहिजे होतं, ते काही मिळताना दिसून आलं नाहीये. कदाचित पुढे बोलणी असू शकतात, किंवा कदाचित भाजपला ठाकरे गट नसावा पाहिजे असेल, अजित पवार गटांना अपेक्षित आहे, मात्र भाजपला कदाचित विरोध असावा, म्हणून कदाचित ठाकरे गटाचा फक्त ते त्यांचे कामं करतील. कदाचित मग कुठल्या समितीवर वगैरे नियुक्ती करण्याचा प्रयत्न करतील, त्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करतील. एकूणच काय की रायगड जिल्हा परिषदेमध्ये जे बाशिंग बांधून उभे होते, बाशिंग बांधून घालून होते महिला किंवा बाबू घरे, आम्हाला सभापती मिळेल, मात्र त्यांना काही मिळताना दिसून येत नाहीये. आता बाबू घरांनी पण पहिल्यांदाच निवडून आले, त्यामुळे ते शिकावं आणि पुढे जावं, संघर्ष करत राहावं असं म्हणायला काही हरकत नाहीये. त्यामुळे शिंदेची शिवसेनेची एंट्री झाली, भाजप झाली, अजित पवार गटाची झाली. मात्र कर्जत मतदारसंघामध्ये ठाकरे गटाला रायगड जिल्हा परिषदेमध्ये जे आहे यश मिळालं. 2 जागा आलेल्या आहेत. एक महिला म्हणून नेरळ जिल्हा परिषदेमधून रोहिदास मोरेंच्या पत्नी, प्रथमेश मोरेंची आई, आणि इकडे बाबू घारे, असे 2 सीट जे कर्जत मतदारसंघ आणि चौकमध्ये. अशा अनुषंगाने आपण चर्चा केली आली आहे. त्यामुळे ठाकरे गटाचं सभापती पदाचं स्वप्न सध्या तरी धुळीस मिळालं असं म्हणायला हरकत नाहीये. बघू पुढे काय होतंय, आपणही लक्ष ठेवूया या बातमीवर. धन्यवाद. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.